सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. नगर तालुक्यातील 13 वर्ष आणि 14 वर्ष वय असणाऱ्या 2 अल्पवयीन मुली या 19 जानेवारी रोजी घरामधनं निघून रात्रीच्या सुमारास वांबोरी घाटामध्ये पोहोचल्या. बाबासाहेब भिटे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सदर मुलींना आपल्या घरी नेलं आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील प्रियंका बापू बर्डे आणि वृषाली बापू बर्डे या 2 अल्पवयीन मुली 19 जानेवारी रोजी रात्री 8च्या सुमारास वांबोरी घाटामधनं घाबरलेल्या अवस्थेमध्ये पायी चालून घाट उतरत होत्या. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे हे वांबोरीकडे आपल्या गाडीमधनं जात असताना त्यांना सदर मुली दिसून आल्यात. त्यांनी सदर मुलींकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रीगोंदा तालुक्यातील एका आश्रम शाळेमधनं आलो आहोत असं सांगून त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. परंतु बाबासाहेब भिटे यांनी रात्रीची वेळ आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या मुलींची आस्थेनं चौकशी केली. त्यांच्या बाबतीत 112 नंबरवर तसेच राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सदर मुलींना त्यांच्या गाडीत बसवून स्वतःच्या घरी ते घेऊन गेले. भिटे यांच्या पत्नी मंदा बाबासाहेब भिटे यांनी सदर मुलींना आपुलकीनं जेवू घातलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार वाल्मिक पारधी यांनी समक्ष जाऊन सदर मुलींची खात्री करून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्या मनामधील भीती काढून अधिक माहिती घेतली. तेव्हा त्यांनी त्यांचे नावं आणि पत्ता सांगितलाय. त्यावरनं राहुरी पोलीस स्टेशननं MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांना राहुरी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेतलं आणि सदर मुलींना त्यांची आई मनीषा बापू बर्डे आणि आजोबा सूर्यभान बाबूराव माळी यांच्या ताब्यात दिला आहे. तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना संपर्क साधला. त्यामुळे त्यांचे राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं आभार मानण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार वाल्मिक पारधी, पोलीस शिपाई लक्ष्मण खेडकर यांनी केली आहे. नाती सकाळपासून हरवल्या होत्या. त्या वांबुरी रस्त्याने येत होत्या. भिटे साहेबांनी त्यांना पाहिलं, गाडीत घेतलं, त्यांना जेवण खाऊन केलं, 2 शाली दिल्या थंडी लागल म्हणून आणि त्यांना साहेबांकडे सुपूर्द केलं. साहेबांनी वांबुरीहून राहुरी पोलीस स्टेशनला आणलं आणि आमच्या ताब्यात दिलं. त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद आहे सरांचा. मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.